नमस्कार भगिनींनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। तर आनंदाची बातमी म्हणजे कालपासून सर्व भगिनींच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला चालू झालेले आहेत। तर काय बहिणींच्या अकाउंटमध्ये अजून 3,000 रुपये जमा झालेले नाहीत, तर घाबरायची गरज नाही आहे। ते 3,000 रुपये तुमचे 17 ऑगस्टची मुख्यमंत्र्यांनी तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या आतमध्ये जमा होणार आहे। तर ते जर होत नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे, तुमचं बँक सेटिंग म्हणजे तुमचे बँकचे आधार कार्ड संलग्न आहे की नाही हे कसे चेक करायचं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन ते आधार कार्ड संलग्न करायचं आहे भगिनीनो। ते जर संलग्न झाले असेल तर भगिनीनो तुमचा पहिला आणि दुसरा हप्ता हा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बँक खात्यामध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी जोडायचं आहे। ते कसे जोडायचं आहे आणि कसं चेक करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील। चला मग मी भगिनीनो आपण व्हिडिओला चालू करू। जय भवानी, जय शिवराय भगिनीनो। सर्वात मोठे अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी असे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बँकांना दिलेले आहे। तर याच्यामध्ये काय आहे, 17 ऑगस्ट रोजी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या आदेशाखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे। 17 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे, पण कालपासून सर्व भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। ते 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याची आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याचे आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करावे व आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार असे महिला व बाल विकास आदित्य तटकरे यांनी आज सांगितलेले आहे। तर याच्यामध्ये खाली दिलेले आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डेबिटद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडलेले गेलेले नाहीत। महत्वाचं आहे, जे 27,00,000 लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत, त्यामुळे काय घाबरायची गरज नाही कुणाला। या लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी। कोणतीही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी जिल्हास्तरीय बँकरची मदत घ्यावी। येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडून घ्यावे अशा सूचना तटकरे यांनी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून, लक्षात ठेवा 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। ही 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे असे तटकरे यांनी सांगितलेले आहे। तर याच्यामध्ये काय, बँक खात्याचे आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला व बँक खात्याचे आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याचे आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याचे आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। कोणती पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपली बँक खात्याचे तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन तटकरे यांनी केलेले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे। तर काही भगिनींना असाही मेसेज आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आपले अर्ज प्राप्त झालेला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधाराशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करायचं आहे, असाही काही भगिनींना मेसेज आलेला आहे। तर मी आता पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही, कसं चेक करायचं। तर आता मी या पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं। क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च मारायचं आहे UIDAI
.gov.in ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. ही वेबसाईट डाउनलोड करून घ्या किंवा तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता. ही सर्च मारल्यानंतर तुम्हाला इथं हा आयकॉन दिसेल UIDAचा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची भाषा चॉईस करू शकता. चॉईस केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं खाली गेट आधार आणि आधार सर्व्हिस असे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला काय करायचं, गेट आधारवरती क्लिक करायचं आहे. गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर इथं येईल चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा. इथं आता आधार नंबर लॉगिंगचा जो आयकॉन दिसतो त्याच्यावरती लॉगिंग करून इथं तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकायचा. इथं मी आता आधार क्रमांक टाकत आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP नंबर भेटून जाईल. तो OTP नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो लॉगिन करायचं आहे. पण इथं लॉगिंगवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्डची जी वेबसाईट आहे ती इथं तुम्हाला दिसून येते. डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार. तसंच खाली आल्यानंतर मित्रांनो बँक सेटिंग स्टेटस आहे, त्याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पूर्ण इथं कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक कुठं आहे, ती कोणत्या बँकला हे केलेलं आहे, लिंक आहे हे तर तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की कोणत्या बँकला आधार कार्ड लिंक आहे. ज्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच आधार कार्ड बँकेमध्ये तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे मित्रांनो. तर जर तुमचं बँकेमध्ये लिंक नसेल आधार कार्ड तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे मित्रांनो. नंतर अशा प्रकारे चेक करायचं की बँकेमध्ये लिंक झाली की नाही ते मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील. चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.